आगमन काळातील तिसरा रविवार, गावदाते संडे म्हणजेच आनंदाचा रविवार. ह्या रविवारी ख्रिस्त सभा पिंक म्हणजेच गुलाबी रंगाची मेणबत्ती पेटवते आणि आपल्याला आनंद करण्यासाठी टू रिजॉईस अँड टू बी जॉयफुल आमंत्रण करीत आहे. आगमन काळामध्ये आपण आनंद का करावा? ह्या तिसऱ्या रविवारी आनंद अशासाठी करावा की प्रभू जो येणार आहे तो आता समीप आहे आणि म्हणून आपण आनंद व्यक्त केला पाहिजे. त्याची जी प्रतीक्षा आहे ती जणू काही पूर्णत्वात जात आहे आणि ते आपण अनुभवण्यासाठी आणि त्याचा आनंद घेण्यासाठी आपण उत्सुक झाले पाहिजेत. प्रभू विश्वसनीय आहे आणि तो येणारच आहे अशी आशा जी आहे ती आपल्यामध्ये वाढल्यानंतर आपण आनंद व्यक्त करतो. आजची जी वाचनं आहेत ती आपल्याला तशाच प्रकारे आनंदाचा अनुभव घेण्यासाठी सांगत आहेत. आजच्या शुभवर्तमानामध्ये योहान बाप्तिस्ता, ज्याच्याविषयी गेल्या रविवारी आपण ऐकलेला आहे आणि तो अरण्यामध्ये घोषणा करतो, त्याला तुरुंगवास झाला आहे. मत्तेच्या शुभवर्तमानामध्ये 11व्या अध्यायामध्ये तो जणू काही त्याच्या शिष्यांना ख्रिस्ताकडे पाठवत आहे आणि खात्री करून येत आहे की जो प्रभू येणार होता तो ख्रिस्त आला आहे, तो खरोखर तोच आहे का. ही अशासाठी खात्री आहे की त्याचा जो आनंद आहे तो पूर्णत्वात जावा. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याद्वारे एक सुंदर अशी शिकवण आपल्याला देत आहे. जेव्हा शिष्यांनी प्रभूला विचारले तेव्हा प्रभू त्यांच्यावर रागावला नाही. प्रभूने त्यांना उलट प्रश्न केला नाही, तर प्रभूने साक्ष दिली. त्यांना सांगितलं की जाऊन योहानाला सांगा की कसे चांगल्या गोष्टी घडत आहेत आणि ह्या चांगल्या गोष्टी ज्या आहेत म्हणजेच आंधळे पाहू शकतात, मुके बोलू शकतात, लुळे पांगळे फिरू शकतात, हे जे अद्भुत कृत्य घडत आहेत हे अद्भुत कृत्य आनंद व्यक्त करणारे आहेत आणि मसिया आपल्यामध्ये आहे त्याची चिन्ह आहेत. आणि म्हणून प्रभू तशा प्रकारे योहानाला आनंद करण्यासाठी सांगत आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्या देखील तुरुंगातील प्रसंगाविषयी आपल्याला बोध करत आहे. आपण अनेक जण जणू काही तुरुंगामध्ये जीवन जगत असताना अनुभवत आहोत. आपल्याच भावनेमध्ये आणि आपल्याच विचारामध्ये किंवा आपल्याच संकल्पना किंवा योजनेमध्ये आपण स्वतःला बंदिस्त केलेला आहे. आणि प्रभू आज आपल्याला आठवण करून देतो की ह्या बंधनातून, ह्या तुरुंगातून, ह्या चार भिंतीमधून आपण बाहेर पडले पाहिजेत आणि जगामध्ये जे सत्कृत्य आहे, जगामध्ये जे चांगलं आहे, जगामध्ये जे खूप मोठं आहे ते आपण अनुभवलं पाहिजे आणि त्याची आपण साक्ष दिली पाहिजे. आणि म्हणून प्रभू म्हणतो की योहान स्त्रियांमध्ये जन्मलेला सर्वश्रेष्ठ आहे, परंतु जो प्रभूवर विश्वास ठेवतो आणि प्रभूच्या वचनाप्रमाणे आचरण करतो तो त्याहीपेक्षा मोठा आहे. आणि म्हणून आपल्याला प्रभू आपल्या तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी आणि जगाच्या दृष्टिकोनातून, देवाच्या दृष्टिकोनातून मोठे होण्यासाठी आमंत्रित करीत आहे. या आगमन काळाच्या तिसऱ्या रविवारी आनंदामध्ये परिपूर्ण होऊन आपण देवाच्या दृष्टिकोनातून मोठे होऊ शकतो. दुसरी गोष्ट, पहिल्या वाचनामध्ये यशाया संदेष्टा आपल्याला सांगत आहे की कशा प्रकारे अरण्यामध्ये, म्हणजे ज्या ठिकाणी काही जीव नाही, ज्यामध्ये सगळं सुखसुखाट आहे, जिथे काही जीवन नाही तिथे चांगलं जीवन उदयास येणार आहे. तिथे परमेश्वर चमत्कार करणार आहे, तिथली परिस्थिती परमेश्वर बदलणार आहे आणि म्हणून आपण त्याबद्दल आनंद व्यक्त केला पाहिजे. इस्रायल लोक ह्यांना अरण्यात किंवा बंदीवानातला अनुभव होता आणि म्हणून यशाया संदेष्टा त्यांना आठवण करून देतो की परमेश्वर ती परिस्थिती ठेवणार नाही, तर ती परिस्थिती बदलणार आहे आणि त्याद्वारे तुमच्या जीवनामध्ये एक नवीन आशा, जी आशा फलद्रूप होणार आहे, जी आशा परिपूर्ण होणार आहे आणि त्या आशेद्वारे तुमचं जीवन बदलणार आहे, तशा प्रकारचं जीवन तुमच्यासाठी निर्माण करणार आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये देखील अनेक अरण्याचे प्रसंग आहेत. आपल्या जीवनामध्ये देखील अनेक गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत. जणू काही
वाळवंट पसरलेलं आहे अशा प्रकारचा अनुभव आपल्याला येत असतो. अशा परिस्थितीमध्ये या आगमन काळातील तिसरा रविवारी यशाया संदेष्टा आपल्याला आठवण करून देतो की परमेश्वर ही सगळी परिस्थिती बदलणार आहे. आपण आशेने त्याकडे पाहायला पाहिजे. जी आशा परमेश्वर पूर्ण करणार आहे आणि त्याद्वारे आपल्या जीवनाला एक नवीन दृष्टिकोन देणार आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हे जे वाळवंट आहेत, हे जे अरण्य आहेत, हे सगळे बदलण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत आणि त्याद्वारे आपल्या जीवनाला एक नवीन अर्थ प्राप्त होऊ शकतो. तिसरी गोष्ट, याकोब आपल्या पत्रामध्ये आपल्याला बोध करताना एक सुंदर असं उदाहरण देतो. याकोब आपल्याला शेतकऱ्याचं उदाहरण देतो. शेतकरी जसं बियाणं पेरतो आणि प्रतीक्षा करतो, वाट पाहतो, सहनशील राहतो आणि त्याला आशा असते, त्याला ठाऊक असते, त्याला खात्री असते की जे बियाणं मी पेरलं आहे त्यावर परमेश्वर पाऊस पाडणार आहे. त्या बियाणाचं जणू काही रूपांतर होणार आहे आणि त्याचं रोपटं होऊन त्याद्वारे मला फळ मिळणार आहे. अनेक प्रमाणामध्ये, अनेक पटीमध्ये त्याचं फळ मला मिळणार आहे. परंतु तो शेतकरी जो आहे तो आशेने वाट पाहतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वर हे आपल्याही जीवनामध्ये अशा प्रकारे चमत्कार करू शकतो. आपल्याही जीवनामध्ये आपल्याला अनेक प्रकारची फळं अनेक पटीने देऊ शकतो. पण शेतकऱ्याप्रमाणे आपण आशेने वाट पाहायला पाहिजे. जे वेगवेगळे प्रसंग परमेश्वर आपल्या जीवनामध्ये घडवत असतो, म्हणजे पाऊस पाडतो, त्यानंतर निंदणी होते, त्यानंतर वाढ होते, वादळ वारे येतात, परंतु ते पीक जे आहे ते शाबूत राहते, ते फळ दिल्याशिवाय राहत नाही. तशाच प्रकारे आपल्या जीवनामध्ये दुःख येतील, आपल्या जीवनामध्ये संकट येतील, आपल्या जीवनामध्ये कधी कधी आपल्याला हवं आहे तसं घडणार नाही. परंतु या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण धीर धरला पाहिजे. आपण शेतकऱ्याप्रमाणे आशा धरली पाहिजे आणि ज्या फळाची आपल्याला अपेक्षा आहे ती फळं मिळण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. अशा प्रकारे या तिन्ही वाचनाद्वारे आपल्याला बोध केलेला आहे की आपण आनंद करावा, आपण आशेने जीवन जगावं, आपण प्रतीक्षा करावी, जी प्रतीक्षा फलदायी ठरणार आहे, जो आनंद आपल्याला खरोखर अनुभवायच मिळणार आहे. कारण प्रभूचं येणं समीप आहे. प्रभू आपल्यामध्ये लवकरच जणू काही येणार आहे. त्या प्रभूला आपल्याला ओळखता यावं म्हणून ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, आंधळे पाहतात, तसे आपण आपल्यातला जो आंधळेपणा आहे तो आपण दूर केला पाहिजे. आपण नजर आपली जी आहे ती उघडली पाहिजे, आपले डोळे उघडले पाहिजे आणि चौफेर आपण बघितलं पाहिजे. प्रभू म्हणतो की मुके बोलतात आणि बहिरे ऐकतात. त्याप्रमाणे आपण देखील आपल्या जीवनामध्ये हाच उद्देश लक्षात ठेवला पाहिजे की आपल्याला परमेश्वराने जी वाणी दिली आहे त्या वाणीद्वारे आपण परमेश्वराचा गौरव केला पाहिजे आणि जे चांगलं आहे, जे सुस्थ आहे, देवाचा शब्द आहे तो आपण ग्रहण केला पाहिजे, त्यावर चिंतन केलं पाहिजे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वर आपल्याला जणू काही सांगत आहे की तुम्हाला मी जे पाय दिलेले आहेत त्यामध्ये तुम्ही प्रवास केला पाहिजे. जुबली वर्षामध्ये आपल्याला तीर्थयात्रा करण्यासाठी सांगितलं आहे. तीर्थयात्रेचा अर्थ म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपण परिवर्तन घडवून आणायचं, एक नवीन जीवन सुरू करण्यासाठी आपण तयार व्हायचे आणि त्या पद्धतीने जेव्हा आपण मार्गक्रमण करतो, आपली पावलं उचलतो, तेव्हा निश्चित परमेश्वराचा जो आनंद आहे, परमेश्वराचं जे सौख्य आहे, शांती आहे, त्याचा अनुभव आपल्याला येईल. गावदाते संडे म्हणजेच आनंदाचा रविवार, रिजॉयसिंग संडे, तो साजरा करीत असताना आपली आशा ही वाढावी, ती दृढ व्हावी आणि आपल्या जीवनामध्ये शेतकऱ्याप्रमाणे जो प्रतीक्षा करतो आपल्या प्रतीक्षेला फळ यावं आणि त्याद्वारे आपण परमेश्वराचा गौरव करावा. म्हणून या तिसऱ्या रविवारी विशेष प्रार्थना करूया आणि प्रभूच्या येण्याची विशेष तयारी करूया.